नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल व तुमचा अर्ज अप्रूव्ड म्हणजे जर मंजूर झाला असेल तर अशा लोकांनी हे जे काम आहे ते लवकर करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे महिन्याला 1,500 रुपये व वर्षाला 18,000 रुपये जे आहेत ते भेटणार आहेत। तर हे काम नक्की कोणतं आहे ते आता आपण पुढे जाणून घेऊयात। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, सोबतच आमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉइन करा, जेणेकरून प्रत्येक माहितीची अपडेट तुम्हाला भेटत जाईल। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे ती एकदम सोपी आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला इथे aadhar.uidai.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ह्या पेजवरती येऊ शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता अंगठ्याचा ठसा आहे, त्याच्या खालीच लॉग इन पर्याय दिलेला आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एंटर आधार नंबर म्हणजेच तुमचा आधार नंबर जो आहे तो भरून घ्यायचा आहे व इथे बाजूच्या बॉक्समध्ये जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा व्यवस्थित न चुकता इथे भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आता ही संपूर्ण माहिती मी इथे भरून घेतोय। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता मी माझा आधार क्रमांक किंवा संबंधित महिलेचा आधार क्रमांक जो आहे तो इथे भरून घेतलेला आहे। त्यानंतर बाजूच्या बॉक्समध्ये जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा इथे भरून घेतलेला आहे। आता आपल्याला लॉग इन विथ OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल। तो OTP 1 मिनिटासाठी इथे व्हॅलिड असणार आहे। तर तो OTP आल्यानंतर आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता OTP आपला भरून झालेला आहे। आता लॉग इन पर्यायावरती इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, अतिशय सोपी आणि सरळ पद्धत आहे, तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे चेक करून घेऊ शकता। तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, लॉग इन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो तुमच्यासमोर इथे ओपन होणार आहे। इथे वरती उजव्या हाताला तुम्ही पाहू शकता इथे तुमचा फोटो जो आहे तो आधार कार्डवरचा फोटो तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि इथे आधार कार्ड संबंधित सर्व्हिसेसबद्दल बरेचसे ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। त्यामध्ये जर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट करायचे असतील तर ते करू शकता, आधार कार्ड डाउनलोड करू शकता, PVC आधार कार्ड तुम्ही ऑर्डर करू शकता, असंख्य असे सर्व्हिसेस जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। तर त्यापैकी मित्रांनो, आपल्या आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे ते आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता 5व्या क्रमांकाला इथे बँक सीडिंग स्टेटस हा जो पर्याय आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते तुम्हाला DBT मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत पाठवले जाणार आहेत। त्यामुळे तुमचं आधार कार्ड जे आहे त्याला बँक अकाउंट लिंक असणं किंवा तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं इथे अनिवार्य असणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, म्हणजेच इथे आपल्या आधार कार्डला आपली बँक जी आहे ती इथे लिंक आहे। त्यामध्ये तुम्हाला वरती तुमचा आधार क्रमांक, त्यानंतर बँकेचं नाव तुम्ही इथे पाहू शकता। माझ्या आधार कार्डला IDBI बँक जी आहे ती इथे लिंक करण्यात आलेली आहे। बँक सीडिंग स्टेटसमध्ये तुम्ही इथे पाहू शकता ॲक्टिव्ह आहे। एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, इथे जर इनॲक्टिव्ह आलं तर तुम्हाला DBT मार्फत जो लाभ दिला जाणार आहे किंवा लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते इथे भेटणार नाही आहेत। तर मित्रांनो, आशा करतोय की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद।